तर बातमी पुण्याची आहे। पुण्यात 2 दिवस अवकाळी पावसाची चिन्ह दिसत आहेत। सध्या उष्णतेचा पारा 40 अंशाच्या खाली आहे। राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। नागपूरमध्ये 10वी-12वीच्या परीक्षेत कॉपी प्रकरण आणि या प्रकरणी 43 विद्यार्थ्यांवर कारवाई होणार आहे। विद्यार्थ्यांसोबत परीक्षा केंद्रावर देखील कारवाई होईल। डीआयडीओचे संचालक प्रदीप कुरलकर या प्रकरणाची चौकशी पहिल्यांदा वर्ग न्यायदंड अधिकाऱ्याकडे वर्ग करण्यात आली आहे। पाकिस्तानला संरक्षण विषयक माहिती पुरवल्याप्रकरणी गेली 3 वर्ष कुरलकर हे तुरुंगात आहे। संपूर्ण कार्यवाहीमध्ये मूलभूत त्रुटी असल्यानं एटीएसनं कायदेशीर पालन न केल्यानं ही सुनावणी पहिल्यांदाच न्यायदंड अधिकाऱ्याकडे वर्ग करण्यात आली आहे। पाकिस्तानला माहिती पुरवल्याचं प्रकरण आणि या प्रकरणी डीआयडीओचे संचालक प्रदीप कुरलकर यांच्या प्रकरणी आता सुनावणीची आहे ती वर्ग न्यायदंड अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आलेली आहे। पहिल्यांदाच हा सगळा प्रकार घडताना दिसतोय। मुंबई महापालिकेच्या पीएपी आणि एसआरए घरांमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे। आमदार मुर्ची पटेल, असलम शेख, अनंत नर यांनी आज विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली आहे। अकोल्यामध्ये गॅस एजन्सी बाहेर लांबच लांब रांग लागली आहे। बुकिंग करून सुद्धा गॅस मिळत नाहीये, त्यामुळे या ठिकाणी चिंता व्यक्त होतीये। अनेक विद्यार्थ्यांना आपल्या जेवणाचा डबाच न नेण्याची वेळ आलेली आहे। ठाणे महानगरपालिकेची आज पहिली सर्वसाधारण सभा आहे। सकाळी 10 वाजता या सभेला सुरुवात होईल। नवी मुंबईत भाजपनं एकही समितीवर शिंदेंच्या शिवसेनेला सदस्यत्व दिलेलं नाही, त्याची पुनरावृत्ती ठाण्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांची निवड आज होणार आहे। भाजपा युती आणि महाविकास आघाडीनं अध्यक्षपदाकरता कंबर कसली आहे। राजकीय वातावरण त्यामुळे चांगलंच तापायला सुरुवात आहे। तर सोलापूर जिल्हा परिषदेच्या 21व्या अध्यक्षपदाची आज निवड आहे। अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची आज निवड होणार आहे। जेडपी अध्यक्षपदाकरता भाजपकडे पूर्णपणे बहुमत असल्याची बातमी आहे। सुरक्षित शहरांकरता सीसीटीव्हीचे प्रभावी सुरक्षा कवच निर्माण करा। राज्यात सुरक्षित गुन्हेमुक्त शहर हे करण्यावर राज्य शासनाचा भर आहे। नागरिकांकरता भयमुक्त वातावरण राहावं याकडे लक्ष द्या असं मुख्यमंत्री म्हणतात। कोकणातल्या समस्यांनंतर आज सभागृहामध्ये आपत्कालीन चर्चा होतीये। सत्ताधारी विरोधी आमदारांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे। विविध योजनांवर सत्ताधारी विरोधकांना डिवचण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।